माढा लोकसभेसाठी मी सुद्धा इच्छुक होतो. भाजपच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली ती इच्छा. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर मला काही नेत्यांनी दिली होती. त्या दृष्टीने मी तयारीही केली होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही सूचना आली नाही. तसेच आपण पक्षाकडे उमेदवारीही मागितली नाही, असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट केलंय. माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्यानंतर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ऑफर केली होती. त्यामुळे माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक होतो. तशी तयारीही मी केली होती. मात्र पक्षाकडून कोणतेही निर्देश मला लोकसभा निवडणुकीसंदर्भात देण्यात आले नाही आणि मीही पक्षाकडे लोकसभा उमेदवारीची मागणी केली नाही, असे स्पष्टीकरण माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले. भारतीय जनता पक्षाने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडण्यासाठी अत्यंत मायक्रो प्लॅनिंग केले. त्यातूनच माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी चाचपणी सुरू आहे, असंही परिचारक यांनी स्पष्ट केलंय. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठीही मी इच्छुक होतो, परंतु त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला थांबण्याची सूचना केली होती. त्यानंतर आपण पोटनिवडणुकीसाठी थांबलो होतो, याची आठवणही परिचारक यांनी पुन्हा करून दिली आहे. मात्र लोकसभेच्या दृष्टीने पक्षाने आपल्याला कोणतीही सूचना केलेली नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केलाय. त्यातच परिचारक यांनीही आपण इच्छुक होतो हे स्पष्ट केलंय. मोदी सरकारची विकासाची धोरणे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या योजना यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही परिचारक यांनी व्यक्त केला. माजी आमदार परिचारक म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही अनेक विकास कामं केली आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून पुन्हा उमेदवारी दिली आहे. तसेच मतदारही त्यांच्या कामावर खुश आहेत. त्यामुळे खासदार निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे.